Audio Jungle. Audio Jungle. Hey, good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथमॅटिक्स आणि आपण स्टार्ट केलेला आहे 8th स्टँडर्डचा सेकंड नंबरचा लेसन की ज्या लेसनचं नाव आहे पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल. याच्या अगोदर आपण पॅरलल लाईन्स काय आहे, ट्रान्सव्हर्सल काय आहे ही कन्सेप्ट अगदी छानपैकी क्लिअर आहे, आपल्या फर्स्ट व्हिडिओमध्ये क्लिअर केली आहे. आणि आज आपण एक इंटरेस्टिंग टॉपिक की जो डिपेंड आहे पॅरलल लाईन आणि ट्रान्सव्हर्सल या टॉपिक वरती. तर चला बघूया आजचा इम्पॉर्टंट आणि इंटरेस्टिंग टॉपिक. त्या अगोदर जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन असेल त्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि बघत राहा असेच इंटरेस्टिंग अँड नॉलेजफुल व्हिडिओ ओनली ऑन DS डिजिटल स्कूल. आपला अजून एक ब्लॉग चॅनल आहे DS लर्न विथ फन, या चॅनलला पण सबस्क्राइब करायला विसरू नका. चला बघूया आजचा टॉपिक. सो काय आहे आजचा टॉपिक? येस, टुडेज टॉपिक इज अँगल्स मेड बाय ट्रान्सव्हर्सल. ट्रान्सव्हर्सल मुळे कुठले कुठले अँगल्स तयार होतात हा आहे आजचा टॉपिक. आणि हा टॉपिक जर तुम्हाला समजला तर पूर्ण लेसन तुम्हाला समजणार आहे, कारण हेच आहे इम्पॉर्टंट ह्या लेसन मध्ये, दुसरं काही नाही इम्पॉर्टंट. तुम्हाला हे अँगल समजले पाहिजे. तर हे जे ट्रान्सव्हर्सल समजा आपण एक दोन पॅरलल लाईन्स अशा ड्रॉ केला, ठीक आहे. या पॅरलल लाईन्सला आपण नाव देऊया PQRS. या दोन पॅरलल लाईन आहे, त्यांना एक ट्रान्सव्हर्सल अशा पद्धतीने ही आहे एक ट्रान्सव्हर्सल, त्याला आपण नाव दिलं A and T. आणि ही ट्रान्सव्हर्सल या पॅरलल लाईन्सला दोन डिस्टिंक्ट पॉइंट हा आणि हा या डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये छेदते, त्याला आपण नाव दिलं M and N. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस दोन पॅरलल लाईनला एक ट्रान्सव्हर्सल ज्यावेळेस इंटरसेक्ट करत असते तर कुठल्या कुठल्या प्रकारचे अँगल बघा, इथे एक अँगल तयार होणार, इथे 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 म्हणजे इथे याच ठिकाणी 1 2 3 4 चार अँगल तयार होणार आहे. आणि इथे पण 1 2 3 4 म्हणजे इथे पण 4 म्हणजे इथे 4 आणि इथे 4 असे 8 अँगल्स तयार होणार आहे. पण मग हे कुठल्या प्रकारचे अँगल आहे, या अँगलचं नाव काय आहे हे आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे. तर सगळ्यात पहिला जो अँगल तयार होतो ज्या अँगलचं नाव आहे करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग अँगल जे मराठी मीडियम अँगलला आपण मराठीमध्ये म्हणणार आहोत संगत कोन. काय म्हणणार आहोत? संगत कोन. तर किती करस्पॉन्डिंग अँगल्स तयार होतात चला बघूया करस्पॉन्डिंग अँगल नक्की काय आहे. मग त्या करस्पॉन्डिंग अँगलच्या एकूण 4 पेअर इथे तयार होत असतात. मग तुम्हाला जर प्रश्न आला when two parallel lines are intersected by one transversal then how many corresponding angles are formed? There are 4 corresponding angles are formed. पण ज्यावेळेस तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल की दोन पॅरलल लाईन्स आहे आणि त्याला दोन ट्रान्सव्हर्सलने इंटरसेक्ट केलं त्यावेळेस किती तयार होणार आहे? इथे 4 पेअर्स होणार आहे, इथे किती होणार आहे तुमच्या 8 पेअर्स तयार होणार आहे. म्हणजेच 4 पेअर्स मध्ये किती असतात 2 2 म्हणजे किती अँगल्स होणार आहे? 8 अँगल तयार होणार आहे. त्याला आपण करस्पॉन्डिंग अँगल नक्की काय आहे ते समजून घेऊया. मग आता करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे संगत कोन. तर पहिला आपला जो अँगल आहे तो अँगल होणार आहे तयार अँगल AMP. ओके, सो मी इथे शो करते अँगल AMP अशा पद्धतीने. त्यानंतर त्याचा करस्पॉन्डिंग अँगल आहे तुमचा MNR म्हणजे इथे एक आणि याचा करस्पॉन्डिंग अँगल काय आहे अँड अँगल MNR. मग आपण असं पण म्हणू शकतो, इथे आपण समजा A नाव दिलं तर इथे पण A. याचा करस्पॉन्डिंग अँगल काय झाला इथे बघा, ही एक ट्रान्सव्हर्सल आहे, या दोन पॅरलल लाईन्स आहे, या ट्रान्सव्हर्सलमुळे या छेदिकेमुळे इथे हा एक आणि हा एक अँगल तयार झालेला आहे संगत याच्या एका साइडला आहे, म्हणून त्याला आपण म्हणणार आहोत करस्पॉन्डिंग अँगल. ही पहिली पेअर तयार होणार आहे. चला बघूया आपली दुसरी पेअर. दुसरी पेअर कुठली आहे बघा PMN. आपण ती आता जरा मी इथे स्टारने दाखवते. PMN अँगल PMN अँड अँगल दुसरा अँगल आपला तयार होणार आहे इथे. व्हॉट इज दॅट? RNT. RNT अँगल RNT म्हणजे हा आणि तुमचा हा, ठीक आहे. सो अशा पद्धतीने मी तुम्हाला याची ट्रिक पण सांगणार आहे. ती ट्रिक जर तुम्हाला माहिती झाली तर तुम्हाला इझिली तुमचे जे करस्पॉन्डिंग अँगल आहे ते ओळखता येणार आहे. तर ट्रिक काय आहे चला समजून घेऊया. सो स्टुडंट बघूया आपली नेक्स्ट करस्पॉन्डिंग अँगलची पेअर. तर नेक्स्ट सेम जसं हा आणि हा अँगल घेतला तसा आपण इकडचा
आणि इकडचा अँगल घेणार आहे, म्हणजे हा अँगल आणि हा अँगल घेणार आहे, म्हणजे अँगल AMQ, अँगल AMQ आणि त्याची जी करस्पॉन्डिंग अँगल आहे तो येणार आहे तुमचा अँगल MNS, अँगल MNS. सेम जसं आपण हा आणि हा अँगल घेतला त्याच पद्धतीने तुमचा नेक्स्ट जो करस्पॉन्डिंग अँगल आहे तो येणार आहे QMN, अँगल QMN अँड त्याचा करस्पॉन्डिंग अँगल तुमचा असणार आहे जसं आपल्या इथे काय घेतला RNT घेतला, तसं इथे असणार आहे SNT, अँगल SNT. आता तुम्हाला इथे समजायला थोडासा प्रॉब्लेम होईल, थोडी अडचण होईल, पण तुम्ही जर प्रॅक्टिस केली तर तुमचं ही जी कन्फ्युजन आहे ते दूर होणार आहे. म्हणजे एकूण 4 पेअर्स तयार होणार आहे. ही फर्स्ट पेअर आहे, ही सेकंड पेअर आहे, इथे तुमची थर्ड पेअर अशा पद्धतीने होणार आहे आणि ही तुमची फोर्थ पेअर. अशा पद्धतीने ही ट्रिक आहे. ही ट्रिक तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवायची. करस्पॉन्डिंग अँगल आलं तुम्हाला एक्झामला तर कशा पद्धतीने तुम्ही करणार आहात, अशा पद्धतीने हे 2 पॅरलल लाईन्स आणि त्यांना एक इंटरसेक्ट लाईन, इथला अँगल आणि इथला अँगल, त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं हा अँगल, इथला अँगल आणि तुमचा काय असणार आहे हा अँगल, इथला अँगल घेतला आपण आणि हा अँगल आणि हा अँगल, अशा पद्धतीने हे अँगल्स असणार आहे. त्यानंतर सेम दिस अँड दिस, अगेन दिस अँड दिस अँगल. ठीक आहे. सो आपण इथे A नाव दिलं, इथे B नाव दिलं, इथे C नाव दिलं, इथे D आणि इथे D नाव दिलं. सो अशा पद्धतीने ही आहे तुमची ट्रिक, तुम्हाला समजणार आहे. चला आपण करस्पॉन्डिंग अँगलचं अजून एक एक्झाम्पल बघूया, म्हणजे तुम्हाला तुमची कन्सेप्ट अजून छानपैकी क्लिअर होणार आहे. So student, let's see one more example and we have to see which corresponding angles, how many pairs of corresponding angles are formed in this figure. आता किती पेअर्स होतात हे तुम्हाला माहिती झालेलं आहे. how many pairs? 4 पेअर्स होतात. मग आता इथे वेगळी फिगर घेतलेली आहे, तर आपण बघूया पटापट करस्पॉन्डिंग अँगलच्या पेअर. सो फर्स्ट अँगल तयार होणार आहे तुमचा, मी जरा रेड पेनने दाखवते म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन दूर होईल. CDA, अँगल CDA, अँगल CDA अँड त्याचा करस्पॉन्डिंग अँगल कुठला आहे तुमचा, अँगल DEF, अँगल DEF. मग तुमच्या लक्षात येते का, हा आणि C इथे काय सेंटरला काय आहे तुमचा, D हा सेंटरला आहे आणि इथे E सेंटरला आहे, म्हणजे तुमचा DEF म्हणजे हा अँगल इथे काय झालेला आहे, तयार झालेला आहे. इथे हा आणि हा अँगल. त्याच्यानंतर आपण जर पुढची पेअर घेतली, पुढची पेअर आपल्याला मिळणार आहे ADE, म्हणजे इथला. सपोज इथे मी अशा पद्धतीने शो करते, अशा मोठ्या सर्कलने शो करते. पुढचा अँगल आहे तुमचा अँगल ADE अँड पुढचा इथला होणार आहे तयार, सगळ्यांना माहिती आहे हा अँगल तयार होते याचा FEH, अँगल FEH हा पुढचा नेक्स्ट जी पेअर आहे ती तयार होणार आहे. सो आय थिंक तुम्हाला समजलं असेल की ही आणि ही पेअर आणि ही आणि ही पेअर, म्हणजे जर तुम्हाला ट्रिकने मी समजावलं होतं, ट्रिकने आपण जर समजून घेतलं तर अशा पद्धतीने इथे हा एक अँगल तयार होतोय आणि इथे हा एक अँगल तयार होतो. आपण A ने शो केलं, त्याच्यानंतर इथे B आणि हा इथे B तयार होतोय, म्हणजे इथे आणि हा. सो अशा पद्धतीने हे होत आहेत करस्पॉन्डिंग अँगल एका साइडचे. तेच सेम असणार आहे इथे. काय असणार आहे पुढचा जो पेअर आहे, पुढची पेअर काय असणार आहे तुमची, अँगल CDB, अँगल CDB अँड आता तुम्हाला पण लिहिता येणार आहे हा अँगल, जसा इथला DEF घेतला तसं तुमचा इकडचा जो अँगल आहे तो असणार आहे DEG, अँगल DEG हा तयार होणार आहे. म्हणजे इथे इन शॉर्ट इथे सेंटरला काय आलेलं आहे तुमच्या D आलेला आहे आणि इथे सेंटरला E आलेला आहे, म्हणजे हा आणि हा अँगल इथे तयार होणार आहे. त्याच्यानंतर पुढे सो स्टुडंट वी हॅव टू सी द नेक्स्ट अँगल. व्हॉट इज द नेम ऑफ नेक्स्ट अँगल, दॅट इज इंटेरियर अँगल. आता इंटेरियर अँगल या नावावरूनच तुमच्या लक्षात येईल की आतल्या बाजूस असणारा जो जी छेदिका असते, जी ट्रान्सव्हर्सल असते, त्याच्या आतल्या बाजूस जो अँगल असतो त्याला काय म्हणणार आहे आपण, इंटेरियर अँगल. मराठीमध्ये आपण याला म्हणणार आहोत आंतरकोन. आतल्या बाजूस असलेला जो कोन आहे त्याला आंतरकोन म्हणणार आहे. आता सिंपल आहे, याच्यामध्ये जर तुम्हाला इंटेरियर अँगल इथे विचारला तर आतल्या बाजूस कुठला अँगल आहे, मी रेड पेनने दाखवते इथे, दिस अँड दिस, हा आणि हा अँगल. सपोज अँगल आपण बघूया, अँगल PMN, अँगल PMN अँड त्याचा जो
इंटेरियर अँगल आहे तो येणार आहे MNR, अँगल MNR. ओके. त्यानंतर नेक्स्ट पेअर आहे इकडची QMN, अँगल QMN. अँगलचं साइन काढायचं आहे आणि अँगल तुमचा MNS, जिथे MNR होता इथे काय येणार आहे तुमचा MNS. व्हेरी सिंपल. जर आपण ट्रिकनी समजून घेतलं तर इथे हा अँगल कशा पद्धतीने येणार आहे ही ट्रिक तुम्ही लक्षात ठेवायची आहे. पहिला जो अँगल आहे PMN, म्हणजे सपोज आपण हा घेतला तर याचा काय येणार आहे, हा येणार आहे AA, आणि दुसरी पेअर BB. ही सिंपल ट्रिक आहे. हा आणि हा अँगल, हा आणि हा अँगल, दिस अँड दिस, अगेन दिस अँड दिस अँगल. व्हेरी सिंपल. AA हियर BB, म्हणजे तुमचा अँगल कोणता होणार आहे PMN, MNR, QMN आणि MNS. अशा पद्धतीने हा इंटेरियर अँगल तयार होणार आहे. आपण जर त्याचं अजून एक एक्झाम्पल घेतलं, समजा वेगळे आपण इथे पॅरलल लाईन्स आणि एक वेगळी ट्रान्सव्हर्सल घेतली. सपोज आपण यांना नावं दिली KRTHIS आणि इथे A आणि इथे B नाव दिलं. ठीक आहे. सो कुठले तयार होणार आहे KRI, देन RIH, इथे TRI आणि इथे तयार होणार आहे RIS. सो अशा पद्धतीने इथे तुमचे इंटेरियर अँगल तयार होणार आहे. आता इथे मी एक एक्झाम्पल देते. तुम्ही यात इंटेरियर अँगल्स कोणते आहे ते मला लिहायचं आहे कमेंट मध्ये. ABCDEFGH याच्यामध्ये इंटेरियर अँगल कुठले कुठले आहे ते लिहायचे तुम्हाला कमेंट मध्ये. ठीक आहे. आता आपण समजून घेऊया. एक लास्ट अँगल राहिलेला आहे की ज्या अँगलचं नाव आहे अल्टरनेट अँगल. लास्ट अँगल दॅट इज अल्टरनेट अँगल. मराठीमध्ये आपण याला म्हणणार आहोत व्युत्क्रम कोन. आता या अल्टरनेट अँगलचे एकूण दोन टाइप्स आहे, इंटेरियर अल्टरनेट अँगल अँड एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. आपल्याला समजून घ्यायचे आहे. तर एकूण 4 पेअर तयार होत असतात. इंटेरियरच्या 2 पेअर आणि एक्सटेरियर अल्टरनेट अँगलच्या 2 पेअर इथे तयार होत असतात. आता इंटेरियर अल्टरनेट अँगल कुठले आहे ते समजून देते तुम्हाला. पण त्याच्या अगोदर तुम्हाला एक ट्रिक सांगते की जिथे Z हा आकाराचा, Z हा शेप आपल्याला इथे तयार होतो त्याला तुम्ही म्हणणार आहात अल्टरनेट अँगल, म्हणजे व्युत्क्रम कोन म्हणणार आहे. कशा पद्धतीने बघा. पहिला जर आपण इंटेरियर अल्टरनेट अँगल पहिले समजून घेऊया कशा पद्धतीने हे अँगल तयार होत आहे इंटेरियर अँगल. सो फर्स्ट आहे तुमचा अँगल PMN, अँगल PMN आणि त्याचा अल्टरनेट अँगल येणार आहे MNS, अँगल MNS. म्हणजे आपण Z असा आकार काढला तर इथला आणि इथला जो अँगल आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत अल्टरनेट अँगल, इंटेरियर अल्टरनेट अँगल म्हणणार आहोत. त्याच पद्धतीने ही झाली पहिली पेअर. इकडे सेम अपोजिट QMN, अँगल QMN, त्याचा जो अपोजिट अँगल येणार आहे तो आहे MNR, अँगल MNR. आता हे झाले तुमचे इंटेरियर अल्टरनेट अँगलच्या 2 पेअर. हे झाले इंटेरियर अल्टरनेट अँगल. आता आपण बघणार आहोत एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. सो आपल्याला बघायचं आहे ते एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. तर एक्सटेरियर अल्टरनेट अँगल व्हेरी सिंपल. इट इज दिस अँड दिस, दिस अँड दिस वन. व्हेरी सिंपल. AMP, अँगल AMP आणि त्याचा अल्टरनेट अँगल येईल SNT, अँगल SNT. सेम अँगल AMQ and angle RNT, angle AMQ and angle RNT, angle RNT. एवढं सोपं आहे अल्टरनेट अँगल. फक्त काय करायचं Z आकार, मग तो असा असो किंवा असा, इथला आणि इथला अँगल, दिस अँड दिस अँगल इज कॉल्ड ॲज द अल्टरनेट अँगल. ओके. ट्रिक जर आपण इथे समजून घेतली, सो ट्रिक ही लक्षात ठेवायची आहे. इथे Z आकार कुठे तयार होतोय, इथे एक Z आकार तुमचा अशा पद्धतीने तयार होईल आणि दुसरा Z आकार इथे अशा पद्धतीने इकडे तयार होणार आहे. म्हणजे जर इंटेरियर विचारलं तर तुमचा हा आणि हा अँगल येईल आणि परत इकडचा पण दिस अँड दिस
आणि एक्सटेरियर विचारलं दिस अँगल, त्याच्या अपोजिट हा लिहायचा दिस अँड दिस अँगल इज कॉल्ड ॲज द अल्टरनेट अँगल. सो अशा पद्धतीने आज आपण करस्पॉन्डिंग अँगल, इंटेरियर अँगल आणि अल्टरनेट अँगल हे छानपैकी ते समजून घेतलं. तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपण 3 प्रकारचे अँगल बघितले. करस्पॉन्डिंग अँगल जर तुम्ही इथे बघितलं, अशा पद्धतीची ट्रिक जर तुम्ही लक्षात ठेवली तर तुम्हाला करस्पॉन्डिंग अँगल ओळखायला कुठलीही अडचण येणार नाही. सपोज इथला अँगल असेल ए, तर त्याचा जो करस्पॉन्डिंग अँगल इथे बी असणार आहे. इथे सी असला तर त्याचा करस्पॉन्डिंग अँगल इथे डी असणार आहे. इथला याचा करस्पॉन्डिंग अँगल इथे असणार आहे आणि इथे जी आणि एच, म्हणजे अशा पद्धतीने 8 पेअर. याचा इथे असणार आहे, याचा इथे, याचा अँगल इथे असणार आहे, याचा करस्पॉन्डिंग अँगल इथे. सो अशा पद्धतीने इथे करस्पॉन्डिंग अँगलच्या ह्या काय होणार आहे 4 पेअर्स, म्हणजे तुमचे 8 अँगल्स इथे या पद्धतीने तयार होणार आहे. हे बघितलं आपण करस्पॉन्डिंग अँगलच्या बाबतीत. ही ट्रिक तुम्ही लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतर आपण जर सेकंड बघितलं आपण इंटेरियर अँगल, म्हणजे आतल्या बाजूला असणारे कोण. हे तर फार सिंपल आहे. इंटेरियर अँगल म्हणजे इथे जर तुमचा एक अँगल असेल ए बी, इथे सी आणि इथे डी, आतल्या बाजूचे ह्या आतल्या साईडचे चारही कोण काय असणार आहे तुमचे इंटेरियर अँगल असणार आहे. म्हणजे इंटेरियर अँगलच्या तुमच्या होणार आहे इकडे 2 पेअर्स, म्हणजे टोटल 4 अँगल्स इथे तुमचे तयार होणार आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने इंटेरियर अँगल पण बघितलं. त्यानंतर आपण बघितलं अल्टरनेट अँगल. अल्टरनेट अँगलची तुम्हाला ट्रिक सांगितली की जिथे झेड आकार तयार होतोय तिथे त्याला आपण म्हणणार आहे अल्टरनेट अँगल. आता अल्टरनेट अँगल मध्ये आपण 2 प्रकार बघितले. एक बघितला इंटेरियर अल्टरनेट अँगल आणि दुसरा काय बघितला एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. मग आता इंटेरियर समजा तुम्हाला लिहायचं असेल तर हा अँगल लिहिला ए, तर त्याचा हा लिहायचा, हा लिहिला त्याचा हा लिहायचा आहे. अशा पद्धतीने ह्याचा अपोजिट हा, याच्या अपोजिट हा झालं इंटेरियर. तेच तुम्हाला जर एक्सटेरियर लिहायचं असेल, एक्सटेरियरचं मी तुम्हाला सेपरेट सांगते. एक्सटेरियर लिहायचं असेल तर हा लिहिला की त्याचा हा लिहायचा, हा लिहिला की त्याचा हा लिहायचा आहे. सो अशा पद्धतीने ह्या 2 आणि ह्या 2 अशा 4 पेअर आहे तुमच्या कसल्या अल्टरनेट अँगलच्या. हे काय बघितलं आपण अल्टरनेट अँगल. सो आय थिंक द अँगल्स विच आर मेड बाय ट्रान्सव्हर्सल, करस्पॉन्डिंग अँगल, त्यानंतर इंटेरियर अँगल, अल्टरनेट अँगलचे इंटेरियर आणि एक्सटेरियर अल्टरनेट अँगल, या कन्सेप्ट सगळ्यांच्या छानपैकी क्लिअर झाला असेल. समजलं असेल तर व्हिडिओ परत बघा आणि बघत राहा असेच इंटरेस्टिंग अँड नॉलेजफुल व्हिडिओ ओनली ऑन DS डिजिटल स्कूल. चला भेटूया अशा इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.